भारतातील दर तिसरा अतिश्रीमंत व्यक्ती मुंबईत राहतो. श्रीमंतांच्या बाबतीत भारताने मोठी झेप घेतलेली आहे. नमस्कार मित्रांनो, बचत मंत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की भारतातील सर्वात जास्त श्रीमंत लोक कुठे राहतात? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 9 फ्रँक इंडिया वेल्थच्या रिपोर्टनुसार एक अतिशय रंजक माहिती समोर आलेली आहे. भारतातील दर तिसरा अतिश्रीमंत व्यक्ती हा मुंबईकर आहे. या रिपोर्टनुसार अतिश्रीमंतांच्या म्हणजेच अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत भारताने जगात 6वा क्रमांक पटकावलेला आहे. अल्ट्रा हाय नेटवर्थ म्हणजे $3 कोटी पेक्षा जास्त संपत्ती असलेला व्यक्ती. 5 वर्षात ही संख्या तब्बल 27% वाढण्याची शक्यता आहे. जगातील एकूण अतिश्रीमंतांची संख्या आता 7,13,626 वर पोहोचलेली आहे. विशेष म्हणजे दररोज जगात साधारणतः 89 नवीन अतिश्रीमंत व्यक्तींची भर पडत आहे. रिपोर्टनुसार भारतातील एकूण अतिश्रीमंतांपैकी 35% म्हणजेच 1/3 लोक एकट्या मुंबईत राहतात. पुणे, मुंबई किंवा बेंगळूरच्या तुलनेत मुंबईने आपल्या आर्थिक राजधानीचे हे स्थान अधिक मजबूत केलेले आहे. अब्जाधीशांच्या बाबतीत भारत आता जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 694 अब्जाधीश आहेत. चीनमध्ये 485 अब्जाधीश आहेत, तर भारतात 207 अब्जाधीश आहेत. गेल्या 5 वर्षात भारतातील अब्जाधीशांची संख्या 58% वाढलेली आहे आणि 2029 पर्यंत ही संख्या 313 वर पोहोचेल असा अंदाज आहे. तुमच्या मनात प्रश्न येईल की जागतिक अनिश्चितता आणि वाढते व्याजदर असतानाही ही संख्या कशी काय वाढते? रिपोर्टनुसार टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री आणि स्टॉक मार्केट या क्षेत्रामुळे लोकांच्या संपत्तीत मोठी वाढ होताना दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं? या संपत्तीच्या वाढीचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांना कसा घेता येईल? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन आर्थिक माहितीसाठी आणि गुंतवणुकीच्या गोष्टीसाठी बचत मंत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.